नमस्कार. आज पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आणि मी आज बनवणार आहे खमंग ढोकला. तुम्हाला दाखवते आणि तुम्हाला दिसत पण असेल की किती छान असा झाला आहे तो म्हणून. आणि तुम्हाला एकदा दाखवून पण देते की किती परफेक्ट जाळीदार ढोकला झाला आहे. तर पूर्ण व्हिडिओ बघा. काही टिप्सनुसार सांगेल म्हणजे तुमचा पण असाच येणार. आणि माझ्या हातचा माझ्या घरच्यांना खरंच खूप आवडतो ढोकला. तर चला आता सुरुवात करूया ढोकला बनवण्यासाठी. तर सगळ्यात आधी 1 वाटी मी रवा घेतला आहे. 1 वाटी माझा थोडा कमी आहे. पोह्यांचे 2 चम्मच जे आहेत तेवढा रवा मी कमी घेतला आहे. पण बेसन मी परफेक्ट 1 वाटीच घेणार आहे. थोडंसं पण कमी नसणार. तुमच्याकडे जे काही प्याला किंवा वाटी असेल त्या मापानेच तुम्ही 1-1 वाटी असं घ्यायचं. आणि आता बेसन पण सेम मी तेवढंच घेतलं आहे, बरोबर 1 वाटी. ते झाल्यानंतर यासाठी आपल्याला एकच लिंबू लागणार आहे. जास्त नाही घालायचं किंवा कमी पण नाही, परफेक्ट 1 लिंबू लागणारच आहे. तर कापून मी आता त्याचा रस पिळून घेणार, म्हणजे त्याच्यामध्ये बिया असतात त्यामुळे. आणि तसंच बेसनमध्ये मी आता थोडं नमक घातलं आहे आवश्यकतेनुसार. तसंच थोडंसं लाल तिखट आणि हळद पण एकदम किंचित थोडीशी घालायची. जास्त घातली तर त्याला वेगळाच कलर येतो आपण लिंबू आणि इनो टाकल्यानंतर. तर मी आता तसंच त्यावर लिंबू पण चाळणीने गाळून घेतलं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये बिया आहेत तर त्यामुळे गाळून घेतलं. आणि बघा या चम्मचनेच परफेक्ट साखर घेतली. 1च चम्मच साखर घ्यायची आणि छान हे मिक्स करायचं आणि थोडं थोडं पाणी घालून भिजवायचं. एकदम पाणी नाही घालायचं म्हणजे गुठल्या होतील आणि लवकर ते सॉफ्ट बनणार पण नाही. थोडं थोडं घालाल तर मस्तपैकी एकदम सॉफ्ट बॅटर रेडी होऊन जाणार. बघा तुम्हाला दाखवते किती छान असं झालेलं आहे. परत मी तुम्हाला चम्मचेने दाखवते, याने व्यवस्थित दाखवता येत नव्हतं म्हणून बघून घ्या की किती मस्त असं झालं आहे. आता मी यामध्ये घालणार आहे 1 चम्मच, म्हणजे बघा एक मोठा असा चम्मच आहे त्याच्याभर मी त्याच्यामध्ये तेल घातलं आहे. हे पण छान मिक्स करते, पण चम्मचने व्यवस्थित होत नाही तर मी रईने मिक्स करून घेणार आहे. एकदम मस्तपैकी मिक्स झालं आहे. आणि आता झाकण ठेवून मी 10 मिनिटे असंच हे ठेवणार आहे. 10 मिनिटे झाली आणि बॅटर बघा मस्त फुलल्यासारखं दिसतंय. आणि आता हे मी ढोकल्याच्या भांड्याला तेल लावून घेणार आहे. छान सगळीकडे पसरवून घ्यायचं तेल. मस्तपैकी तेल लावून झालं आहे आता. आणि पाणी मी आधीच गरम करायला ठेवलं होतं. त्यामध्ये सगळ्यात आधी आपण भांडं ठेवायचं आणि नंतर या जे आपलं बॅटर झालेलं आहे ढोकल्याचं त्यामध्ये इनो घालून छान मिक्स करून घ्यायचा. आणि सॉरी मी थोडं विसरले, जेव्हा बॅटर टाकायचं होतं ना तेव्हा मी व्हिडिओ चालू करण्याचं विसरले, म्हणून मी आधीच टाकून दिला आणि नंतर माझ्या लक्षात आलं. तर मी हे छान बॅटर यामध्ये टाकलं आणि झाकण ठेवून आता 10 मिनिटे वाफ काढून घ्यायची. मस्तपैकी 10 मिनिटे वाफ काढून झाली आणि तुम्ही बघू शकता की आपला ढोकला एकदम परफेक्ट फुलून रेडी झालेला आहे. आता मी तो काढून साईडला थंड करण्यासाठी ठेवणार आहे. गरम गरम याच्यावर तडका नाही घालायचा. आणि तसंच मी तडक्यासाठी आता कोथिंबीर, कढीपत्ता आणि हिरवी मिरची घेतली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी साखरेच्या पाण्याचा तडका कधीच नाही घालत. मी फक्त तेलाचाच तडका घालते आणि ढोकला काढून मी पलटत नाही. जसा सारख्या साईडला आहे ढोकला आपला बनवलेला त्याच्यावरूनच मी घालते. घातल्यावर 3 मिनटं ठेवायचं. तुम्हाला खरंच सांगते खूप छान ढोकला बनतो. एकदा असा बनवून बघा म्हणजे तुम्हाला कळेल. आणि तसंच आता मी तडका पॅनमध्ये तेल घातलं, थोडीशी मोहरी आणि मोहरी छान तडतडल्यानंतर कढीपत्ता आणि हिरवी मिरची घातली आणि थोडासा कोथिंबीर मी घातला आहे आता आणि हलकंसं नमक घातलं म्हणजे हे सगळं जळणार नाही आणि छान होणार असं. आपला तडका पण रेडी झाला आहे आणि ढोकला थंड झाला आहे. तर मी आता कट करून घेणार आहे आणि हळू कट करून घ्यायचा, म्हणजे स्पंजी छान झालेला असतो तर तुटू पण शकतो म्हणून हळू करायचा. आणि बघा जसा आहे तसाच ढोकल्याच्या भांड्यातच मी तो ठेवला आहे, पलटी नाही मारला. म्हणजे सारख्या साईडनेच तडका मी घालणार आहे आणि ते पण फक्त तेलाचाच तडका. साखरेचं पाणी नाही घालणार आहे, आमच्या घरी पण जास्त आवडत नाही तसा, त्यामुळे. आणि तुम्ही बघू शकता की किती छान स्पंजी असा ढोकला झालेला आहे. तुम्ही एकदा अशा प्रकारे बनवा, खरंच तुमचा खूप छान ढोकला बनणार. त्याला जाडी पण किती मस्त आलेली आहे. आणि आता यामधले मी 4 ते 5 पीस पहिले साईडला फिके काढून घेणार. रिषभ तिखट नाही खाणार म्हणून.
आणि आता मी त्यावर तडका मस्त छान घालून देणार ढोकल्यावर. मला यासाठी बारीक शेव पाहिजे होते, पण रिषभच्या पप्पांना सांगितलं तर ते विसरले. तर म्हटलं ठीक आहे चालेल. तडका पसरवला छान सगळीकडे आणि कोथिंबीर घालून आता 3 मिनिटे असंच ठेवणार आहे. आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते की किती मस्त असा ढोकळा बनून रेडी झाला आहे. आणि घरच्यांनी पण खाल्ला, बाजूच्यांना पण दिला. जे माझे फ्रेंड आहेत ते त्यांना पण खरंच खूप आवडला. माझी हर एक रेसिपी मी सगळ्यांशी शेअर करते, आजूबाजूवाल्यांशी. खूप आवडीने खातात. तुम्ही पण बनवा. असेच छान छान नवीन रेसिपी बघत राहा, बनवत राहा. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि ढोकळा पण बघून घ्या एकदा परत. खूप स्पंजी असा झाला आहे. पुन्हा भेटूया आपण नवीन रेसिपी बरोबर. बाय.